के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी नासिक की, जहां युवक द्वारा फांसी लगाकर आत्महत्या करने का मामला सामने आया है। साथ ही बात होगी पुणे की, जहां ग्रामीण छात्रों को कला का मंच देने के लिए धानोरे स्कूल में कथक कार्यशाला का आयोजन किया गया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। नासिक शहर के उपनगर पुलिस स्टेशन क्षेत्र के अंतर्गत एक युवक द्वारा फांसी लगाकर आत्महत्या करने का दुखद मामला सामने आया है। मृतक की पहचान संदीप काशीनाथ फुलसुंदर के रूप में हुई है। उपनगर पुलिस स्टेशन को जिला अस्पताल से घटना की सूचना मिली। सूचना मिलते ही उपनगर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक संजीव फुलपागरे और उनकी टीम ने मामले की जाँच शुरू की। पुलिस ने घटनास्थल का निरीक्षण कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। पुलिस ने फिलहाल आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया है। आत्महत्या के पीछे की मुख्य वजह अभी तक स्पष्ट नहीं हो पाई है। पुलिस परिजनों और आसपास के लोगों से पूछताछ कर रही है। इस घटना से अगर टाकली और उपनगर परिसर में शोक का माहौल है। घटना काय घडली? उपनगर पोलीस स्टेशन येथे आज सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमधून संदेश मिळाला होता की संदीप काशीनाथ फुलसुंदर राहणार आगर टाकळी रामदास स्वामी मंदिरामागे या ठिकाणी एका स्थानी गळफास घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आमची टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्राथमिक चौकशी केलेली आहे आणि सध्या बॉडी सिव्हिल हॉस्पिटलला आहे आणि जी कायदेशीर प्रक्रिया आहे पंचनामे वगैरे करण्याची ती सुरू आहे। किती वाजता घडली? ही घटना सकाळी 8:30 वाजता झालेली आहे। आपल्याला 9:25 वाजता या ठिकाणी मेसेज मिळाला, त्याप्रमाणे अकस्मात मृत्यू नेण्यात आलेली आहे। तुमचं नाव सांगा। मी पोलीस निरीक्षक संजीव फुलपागरे, उपनगर पुलिस स्टेशन। नासिक से सीनू संवाददाता अभिजीत कोल्हे की रिपोर्ट। पुणे जिले के ग्रामीण विद्यार्थियों की कला प्रतिभा को प्रोत्साहन देने के लिए पुणे जिला परिषद व स्पिक मैके के संयुक्त तत्वाधान में खेड़ तहसील के जिला परिषद प्राथमिक शाला धानोरे में विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर प्रसिद्ध कथक नृत्यांगना तथा कनक भूषण पुरस्कार से सम्मानित नेहा हार्डेकर ने कथक नृत्य की प्रस्तुति के साथ विद्यार्थियों को नृत्य कला का मार्गदर्शन दिया। कार्यक्रम में विद्यार्थियों व शिक्षकों ने उत्साहपूर्वक सहभाग लिया। स्पिक मैके के उद्देश्यों के अनुरूप भविष्य में भी ऐसे कला संवर्धन कार्यक्रम आयोजित करने का आश्वासन दिया गया तथा कार्यक्रम के सफल आयोजन के लिए कलाकारों व आर्थिक सहयोग प्रदान करने वाली SBI पेमेंट्स संस्था का शाला व्यवस्थापन समिति, पालक वर्ग, ग्रामस्थ व पुणे जिला परिषद की ओर से आभार व्यक्त किया गया। पुणे से सीनू संवाददाता प्रमोद काकड़े की रिपोर्ट। केंद्रीय कृषि आयोग के अध्यक्ष व पूर्व विधायक पाशा पटेल ने फुलंब्री तहसील के पाल जिला परिषद गुट के धामन गांव में जब पार्टी की उम्मीदवार लंकाबाई काकटे तथा पंचायत समिति उम्मीदवार पूजा प्रार्थिकर के समर्थन में प्रचार किया। उन्होंने कांग्रेस पर निशाना साधते हुए कहा कि पार्टी ने वर्षों तक मुस्लिम व दलित समुदाय को केवल वोट बैंक के रूप में इस्तेमाल किया, जबकि अब मुसलमानों को विकास को प्राथमिकता देकर भाजपा का साथ देना चाहिए। जिला परिषद व पंचायत समिति चुनावों को लेकर अप्पा साहेब काकड़े ने भरोसा जताया कि पालगुट में भाजपा के सभी उम्मीदवार जीतेंगे और क्षेत्र में विकास, शिक्षा, स्वास्थ्य व मूलभूत सुविधाओं को गति मिलेगी। साथ ही लाडली बहन योजना का लाभ सभी तक पहुंचेगा। इस अवसर पर विकास गायकवाड़, अभिषेक गडेकर सहित अनेक कार्यकर्ता उपस्थित थे। जिल्हा परिषद की आहेत, तुमचं विकासाचं विजन काय आहे पुढचं इथं? सगळ्यात मूलभूत सुविधा असतं पाणी, रस्ते आणि वीज। या शेतकऱ्याच्या मूलभूत विकासाची भूमिका आहे आणि त्या विकास करण्याचं माझं पहिल्यापासून गेल्या 20-25 वर्षापासून शेतकऱ्याच्या हितासाठी जे निर्णय घेते ते निर्णय मी घेणार। पालमध्ये आतापर्यंत समजून जे बी निवडणूकमध्ये निवडून आलेले आहेत त्यांनी हे विजन त्यांचं झालेलं नाही, तिथे विकास झालेला नाही का? नाही, विकास झालेला आहे, पण मधला जो काळ केला 2.5 वर्षे आघाडीचं सरकार होतं, 3 वर्षापासून निवडणुका लांबलेल्या आहे आणि जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून ओळखलं जातं आणि त्याच दृष्टीनं विकास करायचा आणि मिनी मंत्रालयामध्ये त्या माध्यमातून जो निधी येतो ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम हे मिनी मंत्रालय करतं। त्यामुळं ह्या जिल्हा परिषदेमध्ये मागचे जे विकासाचं होतं प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा असते आणि त्या मर्यादेतून जे काम केलं जातं ते काही
दिवस टिकतं, वर्ष 2 वर्ष 4 वर्ष, आणि बॅकलॉग भरून काढायचं काम आपण करणार आहे. आम्ही आता सकाळी आलो होतो पाचशे हा रोड बघितला आम्ही. रोड खूप म्हणजे रोडची इतकी दुर्दैवाची आहे की ती आतापर्यंत का नाही झाली. आणि आता इथून पुढं तुम्ही आल्याच्यानंतर हे रोड होईल का अशी या जनतेला अपेक्षा तुम्ही देऊ शकता. हे जे रोड चालू आहे, आता रोडचं काम चालू आहे. अच्छा. मागच्या टप्प्यामध्ये हा जो रस्ता आहे दातेगाव फाटा ते मेंढा फाटापर्यंत, हा दामणगाव जाणारा मेन रस्ता, मुख्य रस्ता आहे. याचंही काम चालू आहे. दातेगाव फाटा तर अंजनडोर याचंही काम चालू आहे. हे जे मधले रस्ते हे आमचे आदरणीय ताई आणि आमदार नाना राज्यपाल महोदय जे या भागाचे आमदार होते, अध्यक्ष राहिले, त्यांचं जे विजन होते विकासाचं, रस्ते केल्यानंतर 4-5 वर्षे 3 वर्षात ते फुटतात, खराब होतात. तर त्या दृष्टीनं आता ताईने नानांच्या नंतर ताईने ते विकासाचा वसा हाती घेऊन चांगले आणि दर्जेदार जे रस्ते जिल्हा परिषद होते ते PWDला घेतले आणि दर्जेदार रस्ते बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्या माध्यमातून आता काम चालू पण आहे. गावामध्ये आम्ही काही लोकांसोबत संवाद साधला. तर लोकांनी आम्हाला सांगितलं की हे पदावर नसताना सुद्धा यांना भरपूर कामं केलेली, अशी कामं तुमची झालेलीच. हां, याला पदावर नसतानाही कामं करण्याचं विजन मी जे घेतलं ते खरंच म्हणजे कौतुकास्पदच असलं पाहिजे. माझ्याकडे कुठलंही पद नसताना मी जातेगाव ते भालगावपर्यंत 11 किलोमीटर खोलीकरण केलं. जे स्मारकाची जागा आहे धामणगावची, ते स्मारक वगैरे तिथले जे पेवर ब्लॉक जे सिमेंटी रस्ते हे सगळ्याचं काम मी केलं. जातेगावचं असन, प्रत्येक गावात हायमास असन, तीर्थक्षेत्र रामेश्वर मंदिर असन, मारसावळीचं जे महादेवाचं मंदिर असेल, सिद्धेश्वर मंदिर पालासन, या सगळ्या दृष्टीनं हे विकास कामं करण्याचा मी प्रयत्न केला. विकास निधी कसा आणायचा, काय आणायचा, त्या बाबतीत मी सगळे मंत्री असन, आमदार असन, खासदार असन यांच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहे. प्राधान्यक्रम कोणत्या कामाला देणार तुम्ही? थोडं आपसात बोलू नका ना. त्याच्या बाबतीत प्राधान्यक्रम कोणत्या कामाला देणार तुम्ही? शैक्षणिक किंवा आरोग्याविषयी? नाही, माझं सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य हे असेल, आता रस्त्याचं काम चालू आहे, पण ज्या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्याचं चांगलं उदाहरण आता जातेगावची जिल्हा परिषद शाळा आहे. अशा सगळ्यात चांगलेदार ज्या शाळा आहे त्या डिजिटल शाळा मला बनवायच्या आहे. प्रत्येक गावातली शाळा ही डिजिटल झालीच पाहिजे. आरोग्याविषयी ज्या समस्या आहे ग्रामीण भागामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्र इथं या भागाचं जातेगावला प्राथमिक उपकेंद्र, फुलंब्रीचं जे उपकेंद्र होतं ते इथं झालेलं आहे आणि चांगली सुविधा आता पण आहे. पण आणखी तिथं मूलभूत सुविधा देण्याची गरज आहे. जे कर्मचारी त्यांच्यासाठी क्वार्टर्स असेल, तिथं जे कायमस्वरूपी वीज असेल, त्याचाही एक मोठा प्रामुख्याने प्रश्न आहे. तेही देण्याचा मी प्रयत्न करतोय नाही, देणारच असे माझे ठाम भूमिका असते प्रत्येक कामामध्ये. आणि जे होत नाही ते नाही सांगतो, जे होतं ते हो सांगतो. म्हणजे ठामपणे आपण निवडून आल्याच्या नंतर विकास होईल. नक्कीच. आता काही नसताना एवढा विकास केला. जवळजवळ मी काही नसताना या भागामध्ये जवळ 200 कोटीची कामं केली. आमचे मिसेस जे लंकाताई अप्पासाहेब काकडे ह्या वागलगावच्या सरपंच असताना जवळजवळ 20-22 कोटी रुपयाची कामं केली. 6-7 कोटी रुपयाची कामं चालू आहे. त्याच्यामुळे या भागात काम करण्याची मला जी संधी मिळेल त्याचा नक्कीच सोला करेल. आणि तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही बघितलं संधी मिळेल नाही मिळेल, तुम्ही तिसरा स्तंभ तुम्हालाच सगळं माहिती आहे, चौथा स्तंभ, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे. खूप वेळेस वागलगावला आलो पण तिथे तुमचे प्रोग्राम आणि कामाची स्थिती खूप करतात लोक बघितलं. काम म्हणजे कामाच्या बाबतीत जी माझी जन्मभूमी आहे आणि त्या गावाने जे ग्रामपंचायतला भरभरून मत दिलं, तर त्याच्यावर म्हणजे कोणतेही रेकॉर्ड, समजा मतदान झाले की ते विजयाचे रेकॉर्ड ब्रेकच झाले. जे ग्रामपंचायत असेल, मार्केट कमिटीलाही सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो. आणि आता हे जिल्हा परिषदच्या निवडणुकीसमोर जातो. जो दादा, ताई आणि नाना यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाला पात्र म्हणून मी खरंच नक्कीच ह्या गोष्टी करेन. आणि त्यांनी तेच बघितलं माझ्यामध्ये की बा हा मुलगा काहीतरी करू शकतो, यांच्याविषयीच काहीतरी करू शकतो. त्या माध्यमातून जे सक्षम महिलाचं जे प्राविधान होतं की त्या माध्यमातून हा विकास आतापर्यंत केला. त्याच्यामुळं अडचण नाही येणार मला काम करायला काहीच. ओके. संभाजीनगर से सीनू संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट।
महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।